लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। उमदीत पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा गौरव। उमदी तालुका जत येथे 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा यथोचित गौरव करण्यात आलाय। सर्वोदय शिक्षण संस्था संचलित महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज तसेच लायन्स क्लब उमदी यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या कार्यालयात हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात उमदी परिसरातील स्थानिक पत्रकारांचा शाल, पुष्पगुच्छ, पेन डायरी व कपड्यांचा आहेर देऊन सन्मान करण्यात आलाय। या कार्यक्रमात सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महादेव अप्पण्णा होर्तीकर, सचिव प्राध्यापक SK होर्तीकर, संचालक आमगोंडा पाटील, ॲडव्होकेट चन्नाप्पांना होर्तीकर, लायन्स क्लब उमदीचे अध्यक्ष प्राध्यापक घनश्याम चौगुले उपस्थित होते। तसेच प्राचार्य SC जमादार, उपप्राचार्य DC बासरगाव, प्राध्यापक सोमशेखर धायगुडे, MB शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी अध्यक्षीय भाषणात महादेव अप्पण्णा होर्तीकर यांनी सध्याच्या काळात शेतकऱ्यांचे प्रश्न, तालुका विभाजन यांसारख्या ज्वलंत विषयांवर पत्रकारांनी आपल्या लेखणीद्वारे आवाज उठवून प्रशासनाला जागृत करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केले। याच अनुषंगाने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय उमदी येथेही पत्रकार दिन साजरा करण्यात आलाय। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आडवीतोड SC व सर्व प्राध्यापक वृंद यांच्या उपस्थितीत स्थानिक पत्रकारांचा सत्कार करण्यात आलाय। पत्रकारिता ही समाजाचा आरसा असून सत्य व निर्भीड मांडणीसाठी पत्रकारांचे योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं मत प्राचार्य यांनी व्यक्त केले। या दोन्ही कार्यक्रमांमुळे उमदी परिसरात पत्रकार दिन उत्साहात साजरा झालाय। पत्रकारांच्या कार्याचा सन्मान झाल्याने उपस्थित पत्रकारांनी समाधान व्यक्त केलंय। जरी म्हटलं तर लोकांना आरसा दाखवण्याचं काम हे मंडळी करत असतात। यांचं देखील कोणीतरी गौरव केला पाहिजे, त्यांच्या कामाला पोचपावती दिली पाहिजे, हे देण्याचं काम। आपण देखील समाज परिवर्तन घडवणारे घटक आहोत शिक्षक, पण आपल्यापेक्षा समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत त्यांच्या लेखणीतून जो संदेश पोहोचवतो ते पोहोचवण्याचं काम ते करत असतात। पत्रकारिता ही सतीचं वाण म्हटलं गेलेलं आहे का? सत्ता बदल करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे। सत्तेमध्ये देखील बदल झालेले, तुम्ही बघा ज्यावेळी पत्रकारिता अगदी प्रखर झाली, स्ट्रॉंगपणे मुद्दे मांडले गेले, त्यावेळी सत्ता बदलली। आपल्याला माहिती आहे दिल्लीची सत्ता कांद्याच्या प्रश्नावरती, कांद्याबद्दल किती मोठं लिखाण त्या पत्रकारितांनी केलं, त्यामुळे सत्ते देखील बदल झाला। एवढी ताकद या पत्रकारितेमध्ये आहे। तर पत्रकारिता दिनानिमित्त आपल्या या सर्व बंधूंना आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देत असताना छोटेखानी आमचा सत्कार आपण स्वीकार। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।